श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर परवा मी तुम्हाला सांगितलं होतं की मला काही फ्रॉक शिवायचे आहेत बचत गटाच्या स्टॉलसाठी. तर मी मिशोवरून हे कापड मागवलं होतं. त्यामध्ये ग्रीन कलरचं आहे ते मला 180 रुपयाला 5 मीटर मिळालेलं आहे. व्हाईट कलरचं आहे ते 240 रुपयाला 5 मीटर मिळालेलं आहे. आणि हे गुलाबी कलरचं आहे हे फक्त 82 रुपयाला 2.5 मीटर मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये मी सर्वात आधी माझ्यासाठी एक टॉप शिवणार आहे. तर त्याच्यासाठी किती कापड लागतं ते बघून मी कट करून घेणार आहे. आणि राहिलेल्या कापडामध्ये किती फ्रॉक बसतात ते बघून त्याप्रमाणे मी कटिंग करणार आहे. आमचा बचत गटाचा स्टॉल आहे 10 तारखेला. तर त्यासाठी मला हे सगळे फ्रॉक शिवून घ्यायचे आहेत. सर्वात आधी मी माझ्यासाठी टॉपचं कापड कट करून घेणार आहे. हे कापड कॉटनमध्ये नाही आहे पण मिक्स मऊ छान आहे. त्यामुळे मी माझ्यासाठी एक टॉप शिवणार आहे. तर या ठिकाणी मी कटिंग करून घेत आहे जेवढं कापड पाहिजे तेवढं. आणि राहिलेल्या कापडामध्ये मी एक लहान लहान 2 जरी फ्रॉक बसले तरी ते 2 फ्रॉक शिवणार आहे. या ठिकाणी मी कटिंग करून घेत आहे. टॉपसाठी जेवढं कापड लागणार आहे तेवढं ते घडी करून साईडला ठेवणार आहे. आणि राहिलेल्या कापडामध्ये फ्रॉक कशा पद्धतीने बसत आहेत ते सर्व मॅनेज करून मी फ्रॉकचं कटिंग करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व काही कटिंग करून घेतलेलं आहे. या ठिकाणी बघू शकता व्हाईट कलरचे एक टॉपसाठी कापड, त्यानंतर राहिलेल्या कापडामध्ये 4 लहान लहान फ्रॉक, मेहंदी कलरच्या याच्यामध्ये एक टॉपसाठी, राहिलेल्या याच्यामध्ये 5 फ्रॉक आणि गुलाबी याच्यामध्ये 2 फ्रॉक आणि एक टॉप या पद्धतीने कटिंग करून